जय सद्गुरू सगळ्यांना. मी आहे स्नेहा. मी माझ्या या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत बटाटा रस्सा भाजी कशी बनवायची ती. घरात आपल्या भाज्या अवेलेबल नसतील तर ही आपली पटकन बनणारी ही रेसिपी आहे. मी माझ्या पद्धतीत तुम्हाला दाखवणार आहे. रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला मग पाहूया आपण बटाट्याची रस्सा भाजी कशी बनवायची ती. इथे मी एक कढई घेतली आहे. त्याच्यात 2 चमचे मोठे इतके तेल घेतलेलं आहे. एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कांद्याला आपल्याला लाल कलर येईपर्यंत फ्राय करायचा आहे. आता आपण याच्यामध्ये जिरं टाकणार आहोत. 1 चमचा इतकं मी जिरं टाकलेलं आहे. जिऱ्याला आणि कांद्याला आपण चांगलं भाजून घेणार आहोत तेलामध्ये. इथे मी 7 ते 8 अशा लसणाच्या पाकळ्या ज्या हमनदस्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही अद्रक लसणाची पेस्ट देखील टाकू शकता. इथे मी 2 चमचे इतके लाल तिखट घेतलेला आहे. 1 चमचा इतका धने पावडर घेतलेली आहे. 1 चमचा इतका गरम मसाला घेतलेला आहे. 1 चमचा इतकी हळद घेतलेली आहे. आपल्या या मसाल्याला आपण आता तेलामध्ये चांगलं परतवणार आहोत. मसाला चांगला तेलामध्ये हा परतला गेला पाहिजे. आता आपण याच्यामध्ये एक बारीक कापून घेतलेला टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटोही तेलामध्ये आपण चांगलं शिजू देऊया. इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. तुम्हाला हवे असतील तर टाकू शकता, नक्की स्किप करू शकता. इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत. धने, जिरं आणि सोप घेतलेली आहे. याची पावडर अशी करून घेतलेली आहे मी. एकदम बारीक नाही, थोडंसं जाडसरच ठेवलेली आहे पावडर. ही पावडर आपल्या भाजीला एक प्रकारचा खूप छान असा स्वाद देते आणि भाजी खायलाही खूप सुंदर लागते. चव चांगली लागते भाजीला. इथे मी कस्तुरी मेथी टाकलेली आहे थोडीशी. ही आपल्या भाजीला फ्लेवर चांगला देईल. आपला जो खडा मसाला होता त्या खडा मसाल्यानेच आपल्या भाजीला स्वाद चांगला येणार आहे. इथे मी 4 ते 5 इतके बटाटे कापून घेतलेले आहे बारीक बारीक. तुम्हाला जर असे कापायचे नसतील तर तुम्ही उभे पण कापू शकता बटाट्याला. आता आपण याला 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून बटाट्यांना आपण शिजवून घेऊया. जर ही भाजी आपल्याला अजूनही झटपट बनवायची असेल तर आधीच आपण आपले बटाटे शिजून घेऊ शकता आणि मग आपण भाजीमध्ये टाकू शकता. इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. इथे आपली भाजी ही उकळते आहे. पाहू शकता आपल्या भाजीला कलर हा खूप छान आलेला आहे. इथे मी एक छोटी वाटी पण अर्धी इतकी मी दही घेतलेली आहे. जर आपल्याला कोणाला दही खायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. पण दहीने आपली भाजीला फ्लेवर आणि स्वाद खूप छान प्रकारे, आंबटपणा हा अजिबात येत नाही. इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर आपल्या भाजीला हा दिसायला पण लूक चांगला देतो भाजीला आणि फ्लेवर पण कोथिंबीरचा आपल्या भाजीला चढतो. तुम्ही पाहू शकता इथे भाजी आपली रेडी झालेली आहे. तडका देणार आहोत. मी इथे 2 चमचे इतके तूप घेतलेलं आहे. या तुपामध्ये मी ठेचून घेतलेला 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आहे आणि आता याच्यामध्ये मी लाल तिखट आणि हिंग टाकणार आहे. हा तडका आपल्या भाजीला फ्लेवर चांगला देईल आणि खाताना तोंडाला चव चांगली लागणार आहे भाजीची. भाजी उत्तमरित्या बनून तयार होते. ही माझी पद्धत आहे, तुम्ही करून बघा. भाजीला हा तडका देऊन बघा, खूप छान असा फ्लेवर आपल्या भाजीला चढतो. खाणारे भाजी चांगली झाली अशी बोलतील. पाहू शकता तुम्ही आपली भाजी इथे रेडी झालेली आहे. आपण जी दही टाकली त्या दहीने या भाजीला आंबटपणा अजिबात येत नाही. फक्त एक प्रकारचा फ्लेवर सुटतो दह्याचा.
इथे आपली भाजी ही रेडी झालेली आहे. रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मी माझ्या पद्धतीमध्ये तुम्हाला माझी भाजी दाखवलेली आहे, बनवलेली. कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत सगळ्यांना जय सद्गुरू. सबस्क्राईब नक्की करा.